भारत आणि म्यानमार इतिहासाने जोडलेले दोन देश। याच म्यानमारचा काही भाग भारतात परत येईल का? भारत, चीन आणि अमेरिकेच्या या भागात पडद्यामागून काय हालचाली सुरू आहेत हे पैलू आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात ट्रेंडी गप्पा। म्यानमारमधील सत्ता बदल आणि संघर्ष। म्यानमारमध्ये 2021 मध्ये लष्करी तख्तापालट झाला। आंग सान सू की यांच्या लोकशाही सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली। त्यानंतर देशभर हिंसाचार आणि अंतर्गत युद्ध सुरू झाले। सध्या 20हून अधिक बंडखोर गट म्यानमारच्या लष्कराविरोधात लढत आहेत। चीन आणि सांगाईन प्रदेशांमध्ये लष्कराचे नियंत्रण कमी होत आहे। तसेच काही प्रदेशांमध्ये जनता प्रशासन स्थापन करून लष्कराला आव्हान देत आहे। या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर म्यानमारचे दोन मोठे शेजारी भारत आणि चीन यांच्या पडद्यामागून गुप्त हालचाली सुरू आहेत। भारताची रणनीती आणि गुप्त हालचाली। भारतासाठी म्यानमार महत्त्वाचा आहे, तो सीमा सुरक्षा आणि चीनचा प्रभाव रोखण्यासाठी। भारताच्या रॉ या गुप्तचर संस्थेने काही बंडखोर गटांना अप्रत्यक्ष मदत केल्याचे बोलले जाते। तसेच चीन नॅशनल आर्मी अर्थात सीएनए आणि आराकान आर्मी यांना भारताचा गुप्त पाठिंबा आहे। भारताने कलादान मल्टी मॉडेल प्रोजेक्ट सुरू करून म्यानमारच्या बंदरांना भारताशी जोडले आहे। भारताचा प्रभाव कोणत्या भागात वाढत आहे? चीन राज्य, भारताच्या मिझोरमला लागून असलेला प्रदेश, येथील लोक भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहेत। सांगाईन प्रदेश, येथे बंडखोर गट भारतीय मदतीने म्यानमार लष्कराविरोधात लढत आहेत। अराकान, रखाईन राज्य, येथे भारताने कलादान मल्टी मॉडेल प्रोजेक्ट सुरू केला आहे, जो म्यानमारच्या बंदरांना भारताशी जोडतो। चीन आणि अमेरिकेची भूमिका। चीनची भूमिका, त्यांनी म्यानमारमध्ये 21 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे। बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI हा त्यांचा मोठा प्रकल्प आहे। चीनला म्यानमारच्या कायाकफी बंदरवर प्रभाव हवा आहे, कारण भारत महासागरात सहज पोहोच मिळेल। अमेरिकेची भूमिका, अमेरिका म्यानमारमधील लोकशाही समर्थक बंडखोर गटांना अप्रत्यक्ष पाठिंबा देते। अमेरिका आणि भारत म्यानमारमधून चीनला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। अमेरिकेने म्यानमारच्या लष्करावर आर्थिक निर्बंधही लावले आहेत। म्यानमारचा काही भाग भारतात येईल का? सध्या नागालँड आणि मिझोराम सीमेजवळ भारतीय लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत। तसेच चीन आणि सांगाईन प्रांत भारतीय संस्कृतीशी जुळलेले आहेत। जर म्यानमारमध्ये अस्थिरता वाढली तर भारत या प्रदेशांवरती अप्रत्यक्ष नियंत्रण मिळवू शकतो। म्यानमार 29वे राज्य म्हणून अधिकृतपणे भारतात समाविष्ट होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आपले मत कमेंट करून नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास ट्रेंडी गप्पा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।